नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव वडरवाडी भागात महिलावर वेश्या व्यवसायाच्या खोट्या आरोपावरून काल शुक्रवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. यावेळी दोन्ही महिलांना मारहाणही करण्यात आली होती. या प्रकरणात त्या महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल. तसेच या प्रकरणाचा तपास घेऊन आरोपींना कडक शिक्षा देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बियांग यांनी दिले आहे. या प्रकारानंतर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, डीसीपी रोहन जगदीश तसेच माळमारुती पोलीस स्थानकाचे अधिकारी काळी मिरची आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन चौकशी केली असता दरम्यान पीडित महिलेने पोलीस आयुक्तांना दंडवत घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी केविलवाणी विनंती केली. यावेळी पोलीस आयुक्तांनी त्वरित तपास सुरू करण्याचे आणि कुटुंबाला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल गंभीररित्या घेतली असून तपासणी सुरू केली आहे. कोल्हापूर येथून केरळला जाणाऱ्या इनोवा गाडीला महामार्गावर अडवून त्यांना पिस्तूल दाखवत गाडीत बसलेल्यांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जवळील तब्बल 75 लाख रुपये तसेच त्यांची गाडी दरोडेखोरांनी लुटली आहे. सदर दरोडा हा राष्ट्रीय महामार्ग 4 वर चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे घालण्यात आला आहे. लुटण्यात आलेला हा पैसा सुवर्ण व्यावसायिक राजू वनमाने हे आपल्या सुवर्ण व्यवसायाकरता केरळला घेऊन जात होते अशी माहिती समोर आली आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा नोंद करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या धाडसी दरोड्यामुळे मात्र बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी एससी मोटर्स जवळ बेळगाव येथे सोमवारी रात्री उशिरा उजगाव येथील प्रवासी रिक्षा चालक रियाज तहसीलदार यांच्यावर अज्ञात नशेबाज तरुणाने हल्ला करून त्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी रियाज तहसीलदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बेळगाव नशामुक्त करण्यासाठी रिक्षा चालक आणि मालक संघटनेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गृहनिर्माण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, साहित्य तसेच गृहनिर्माण प्रकल्प एकाच छताखाली पाहण्याची संधी तरुण भारत पुरस्कृत घरकुल 2024 प्रदर्शनाने देऊ केली आहे. 21 ते 26 नोव्हेंबर दरम्यान बेळगावच्या सीपेड मैदानावर रिअल इस्टेट तसेच बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनाला अवघे मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ विनुग्राम बेळगाव व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रदर्शन भरविले जात असून यावर्षी प्रदर्शनाला प्रियाशक्ती स्टील हे डायमंड प्रायोजक तसेच अल्ट्राटेक सिमेंट हे गोल्ड प्रायोजक लाभले आहेत. ग्राहकांना गृहनिर्माण बांधकामाची सर्व प्रकारची माहिती मिळावी यासाठी 170 हून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. तसेच गृहनिर्माणासोबत खाद्यपदार्थांचा आस्वाद प्रदर्शनात नागरिकांना घेता येणार आहे. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At Seapeed Ground, Belgaum, from 21st to 26th November 2024. आनंदवाडी शहापूर बेळगाव येथील प्रताप श्रेयकर यांच्या घरासमोर लावण्यात आलेली सायकल अज्ञात अल्पवयीन मुलांनी चोरली आहे. सदर चोरीची घटना 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास घडल्याचे समजते. श्रेयकर यांचा मुलगा हा राष्ट्रीय जलतरणपटू असल्याने त्याला ही 50,000 रुपयांची स्पोर्ट्स बाईक सायकल घेऊन देण्यात आली होती. यावर पाळत ठेवून अज्ञात दोघा अल्पवयीन मुलांनी ती चोरून पोबारा केला आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून टेवकडी पोलीस स्थानकात याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. वैभवनगर बॉक्साईट रोड बेळगाव येथील रहिवासी मिसबाह कर्नूल यांच्या जवळील लॅपटॉप आणि दागिन्यांची पिशवी हरवली असल्याची घटना आज घडली. मिसबाह हे वैभवनगर येथील आपल्या घरातून आरटीओ सर्कल जवळ जात असतेवेळी दरम्यानच्या मार्गावर HP प्रो बुक लॅपटॉप, इलाइट बुक लॅपटॉप, कानातील सोन्याचे दागिने यासोबत चांदीच्या दागिन्यांची पिशवी हरवली आहे. APMC पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून हरवलेल्या वस्तू कोणाला सापडल्यास त्यांनी APMC पोलीस स्थानक किंवा मोबाईल क्रमांक 9986948643 येथे संपर्क साधावा. यासोबत हरवलेली वस्तू परत करणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल असेही यावेळी कळवण्यात आले आहे.
बेळगाव येथील छावणी परिषद क्षेत्रातील गणेशपूर रोड, छत्रपती धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय, गणेशपूर बस स्थानक या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी छावणी परिषदेच्या वतीने शुल्क आकारणी सुरू करण्यात येत आहे। यावरील भागात पार्क करण्यात येत असलेल्या वाहनधारकाकडून प्रत्येक वेळेस 20 ते 30 रुपये भाडे वसूल केले जात आहे, ज्यामुळे रिक्षा चालकांना आर्थिक भुर्दंड बसत असून अडचणीचा सामना करावा लागत आहे। रिक्षाच्या भाड्यातील अर्धा हिस्सा हा प्रत्येक वेळेस पार्किंग शुल्क म्हणून भरावे लागत असल्यामुळे रिक्षा चालकांना नाईलाज झाला आहे। त्यामुळे आज बेळगाव ऑटो चालक आणि मालक संघटनेच्या वतीने छावणी परिषद परिसरात आकारण्यात येत असलेल्या या शुल्क विरोधात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले। यावेळी बेळगाव ऑटो चालक आणि मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तासगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय स्वर्गीय आर आबा पाटील यांचे चिरंजीव व सीमावासियांच्या निकट असणारे रोहित आर पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। प्रसंगी शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधी आणि येळ्ळूर विभाग मये समितीच्या वतीने सीमा भागातील मराठी भाषिकावर होत असलेला अन्याय आणि प्रलंबित सीमा प्रश्नासाठी सहकार्य करावे अशी विनंती रोहित आर पाटील यांना करण्यात आली। यावेळी येळ्ळूर विभाग एमए समितीचे माजी सरपंच सतीश पाटील, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर तसेच येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशुराम परीट, रमेश मेणसे, लक्ष्मण छत्र्यांनावर, वासू सामजी, महेश येळगुकर आणि इतर एमए समिती कार्यकर्ते उपस्थित होते। बेळगाव वेंगुर्ला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे। या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रास्ता रोको करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यात आला होता। याबाबत तरुण भारतनेही अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते। या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। तालुक्यातील सोळगा, हिंडलगा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहन चालविणे अवघड बनले होतेच, शिवाय अपघाताच्या घटना या नेहमीच्याच बनल्या होत्या। याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। प्रसंगी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। तुरमुरी येथील शेतकरी संघटना यांच्या वतीने भव्य बैलगाडी जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेतीबरोबरच सामाजिक कार्य करावे असे मत यावेळी तुरमुरी ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्ष नागराज जाधव यांनी केले। या प्रसंगी अपाना खांडेकर, यल्लाप्पा बेळगुणकर, नारायण मेधोचे, मल्लप्पा तंगणकर, यल्लाप्पा जाधव, रामलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांच्यासह अनेक शेतकरी बंधू आदी उपस्थित होते। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दिनांक 17 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत शहराच्या दक्षिण भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रातील काही भागासोबतच चौथे रेल्वे गेट, अनगोळ, बाबले गल्ली, नाथपै नगर, शिवशक्ती नगर, मृत्युंजय नगर, खानापूर रोड, दुसरे रेल्वे गेट, आरपीडी कॉर्नर, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, शुक्रवारपेठ, मजगाव, कलमेश्वर नगर, ब्रह्मनगर, संत ज्ञानेश्वर नगर यासह परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे हेस्कॉम तर्फे कळविण्यात आले आहे। वॅक्सिन डेपो मैदान, टिळकवाडी बेळगाव नजीकच्या नेहरू रोड जवळ अमृता धोंड यांच्या घराच्या आवारात एक हॉर्नबिल पक्षी जखमी अवस्थेत पडला होता। याची माहिती फेसबुक फ्रेंड सर्कलच्या संतोष दरेकर यांना देण्यात आली। त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन त्या दुर्मिळ अशा हॉर्नबिल पक्षाला कर्नाटक वन विभागाच्या बीट वन अधिकारी मल्लिकार्जुन जटण्णावर यांच्याकडे सुपूर्द केले। सदर पक्षाच्या छातीवर आणि मानेवर जखमा झाल्या असल्याने वन विभाग पथकाने त्या पक्षास पशुवैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवून दिले। या मदत कार्यात सहकार्य केलेल्या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। अथणी तालुक्यातील ऐगळी गावातील एका किराणा दुकानाला अचानक आग लागली। सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते। या आगीत दुकानातील लाखो रुपये किमतीचे साहित्य जळून भस्मसात झाले आहे। ही आग लागली त्यावेळी दुकानात प्रीतम संजय कांबळे वय वर्ष 15 हा मुलगा जखमी झाला। त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले। आगीत बक्षिसांनी पडलेल्या दुकानाचे नाव अप्पाजी किराणा दुकान असे असून ते सुभाष महानिंग सूर्यवंशी यांच्या मालकीचे असल्याचे समजते। आगीची घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली। ऐगळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून पुढील तपास सुरू आहे।
चिकोडी तालुक्यातील मांजरी गावाजवळ कृष्णा नदीवर लघु पाटबंधारे विभागातर्फे 6.5 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेला मांजरी बावन सौदत्ती पूल कम बॅरेज उद्घाटनानंतर अवघ्या 3 महिन्यातच कोसळला, त्यामुळे तो नदीत वाहून गेला आहे। यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाकडे अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच असे घडले असल्याचा आरोप केला जात आहे। हा पूल वाहून गेल्यामुळे रायबाग, चिंचली, कुडची, दिगेवाडी सारख्या इतर सीमावर्ती गावासाठी असलेला संपर्क पूल आता निरुपयोगी ठरला आहे। सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ गायगोळ यांनी हा संपर्क पूल पूर्ववत करण्यासाठी पुलाची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचे पूल बांधणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान आथणी येथील लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता BS लमाणी यांनी सदर पूल पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे आश्वासन दिले आहे। उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत किमान 10 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तसेच 16 जण गंभीर जखमी झाले आहेत। उत्तर प्रदेश सरकारने या आगीच्या घटनेच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत। विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। छत्तीसगडमधील कांकेर आणि नारायणपूर जवळील महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दलांनी शनिवारी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। या कारवाईनंतर सर्व मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत। सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक सुरूच होती। दिवसभर चालू असलेल्या या संघर्षात सुरक्षा दलाचे 2 जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारात रायपूरमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे। आज चंदगड येथील नेसरी येथे मानसिंग खोराटे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती। दरम्यान आज लोकशाहीत राजा जन्माला घालायची ताकद राणीला नाही तर मतदाराला दिला आहे, त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा। आज तुमच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे पहा। आम्ही मात्र एक शेतकरी, कामगार घरातला, उच्च शिक्षित, उत्तम उद्योजक, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा एक उमेदवार दिला आहे। स्वतःबरोबर लोकांना घेऊन प्रगती पथावर नेणारा उमेदवार म्हणून मानसिंग खोराटे पुढे आलेले आहेत। एक चांगला उद्देश घेऊन ते पुढे जात आहेत। त्यांना पाठबळ देण्याचं काम तुम्ही या मतदानातून दाखवून द्या। नेसरीच्या भूमीतूनच आपल्याला परिवर्तन आणायचं असून सुराज्य निर्माण करायचा निर्धार करूयात। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून सुराज्य निर्माण करण्याचा हा विचार घेऊन मानसिंग खोराटे यांना निवडून देऊयात, असे आवाहन आजच्या बैठकीत विनय कोरे यांनी केले। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।